आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदीला कामावरनं काढून टाक. अशी मुलगी आपल्या आयुष्यात नकोच. मॉम मॉम ऐक ना, मी आता जे काही म्हणणार आहे ते शांतपणे ऐक आणि प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू आता मगासपासून स्वानंदीबद्दल जे काही बोलतेस ते आई म्हणून योग्य आहे, पण या सगळ्या सिच्युएशनचा एक बाई म्हणून विचार कर. मॉम, स्वानंदीवर अत्याचार झालाय. ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, रादर ती आत्ता कोणत्या परिस्थितीतून जाते हे आपण समजून घ्यायला नको का? आता तिच्याबरोबर जे काही झालं ते कोइन्सिडेंटली आपल्या पार्टीत झालं. त्याच्यामुळे माझ्यावर, आपल्या स्टाफवर, पोलिसांना संशय होता फक्त. पण पोलिसांना प्रूफ मिळाल्यानंतर त्यांनी आपल्याला सोडून दिलं ना. सुशील आणि डॅड, माझ्या मनात स्वानंदीविषयी अजिबात राग नाहीये. खरंच एक माणूस म्हणून यापूर्वी सुद्धा मी तिचं चांगलं चिंतलंय आणि इथून पुढे सुद्धा तिचं चांगलं चिंतणार आहे. खरंच. आणि या सगळ्यात काय महत्वाचं आहे मग, मी सुखरूप घरी परत आलोय आणि थँक्यू. तुम्ही इतक्या गोड पद्धतीने माझं स्वागत केलं त्यासाठी. पण सॉरी, मी जाऊन झोपू का ग? 3 दिवस जेलमध्ये नीट डोहाही लागला नाहीये माझा. जाऊन तू आराम कर आणि झोप. गुड नाईट डॅड. गुड नाईट. सुजितराव, जरा माझ्या रूम मध्ये या, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अजिबात नाही. आज आपल्याला महत्वाचं एवढंच आहे की सुजित परत आला. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते उद्या बोला. आता त्याला जाऊन आराम करू द्या, झोपू द्या त्याला. जा सुजित, तू जाऊन आराम कर. ठीक आहे, तुझा आराम कर, पण उद्या सकाळी लवकर उठ. प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे. काय मीडिया आणि लोकांचे बरेच प्रश्न आहेत, आपणच उत्तर द्यायची आहेत त्याला. ओके डॅड, थँक्स. इथे आहे का कुणी? मला कुणी सांगणार आहे का अजून मी इथे का आहे? त्या सुजितला, रमेशला सोडून दिलं आणि मला ठेवलं इथे का? ओ हवालदार, कुणी ऐकताय का माझं म्हणणं? कुणी आहे का इथे की गेले सगळे सोडून? काय आवाज आहे? गप्प बस. नाही गप्पा बसणार मी. तुम्ही रमेशला सोडलं, सुजितला सोडलं, मला का ठेवलंय अजून इथे? मी सांगते मी काही नाही केलंय की तुम्ही आता मला बलात्काराच्या आरोपाखाली इथे ठेवणार आहे. तोंड बंद ठेव. नाही तोंड बंद ठेवणार मी. कालपासून सांगते तुम्हाला, एक कॉल करू द्या. तुम्ही करूच देत नाहीयेत मला एक कॉल. तुम्ही मला असं इथे इलिगल नाही ठेवू शकत. मॅम, मी मीडियामध्ये जाईन, तुम्हाला एक्सपोज करेन. तुम्ही अजून मला नाही ओळखत. पूर्ण ओळखते ग मी तुला. आणि मीडियात तेव्हाच जाशील ना जेव्हा इथून सुटशील, आणि तोंडही तेव्हाच उघडशील जेव्हा तोंड उघडायची ताकद असेल. गप्प बस, नाही तर आता इतकं सुजवेन ना तोंड. बोलणं सोड, जेवता येणार नाही. गप्प बस. हो अंबिका मॅम, तुम्ही मला कितीही घाबरवलं ना तरी मी गप्पा बसणार नाही, कळलं तुम्हाला? संचिता आहे मी, संचिता. स्वानंदी, तू काळजी करू नको ना. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. स्वानंदी, होप सोडू नकोस आणि टेन्शनही घेऊ नकोस. दिस इज नॉट ओव्हर. मॅडम, पुढचा प्लॅन काय असेल आपला? प्लॅन म्हणजे? माझ्या गुन्हेगाराला शोधायचंय ना.
म्हणून तपास कुठल्या दिशेने करणार आहोत आपण? मॅडम, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही माझ्या गुन्हेगाराला शोधाल आणि मला न्याय मिळवून द्याल याची खात्री आहे मला. म्हणून विचारतीये, पुढची स्टेप काय असेल तुमची, आणि तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? नेक्स्ट प्लॅन म्हणजे आपल्याला तुझ्या केसचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करायला लागेल. काही लूप होल्स राहिलेत का तेही पाहावं लागेल. सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा चेक करावं लागेल. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खोलीच्या आतमध्ये काय झालंय ते आपल्याला माहिती नाहीये, फक्त खोलीच्या बाहेरचं फुटेज आहे. त्यामुळे त्या खोलीच्या आत काय झालंय याची काहीच कल्पना नाहीये आणि कोणी धड सांगतही नाहीये. त्यामुळे सगळ्यांची स्टेटमेंट्स एकत्र करून त्याचा सिक्वेन्स लावून नवीन काही मिळतंय का ते पाहावं लागेल. बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. मीही एकदा शांत बसते आणि विचार करते. कदाचित मलाही काहीतरी आठवेल. आपण माझ्या गुन्हेगाराला नक्की शोधून काढू. स्वानंदी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती किती पॉझिटिव्हली विचार करतेस तू. तुझ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुझा हा पॉझिटिव्ह अप्रोच बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय. मॅडम, आता माझ्याकडे फक्त पॉझिटिव्हिटीच आहे. तीही जर काढून टाकली ना, माझ्यासमोर फक्त अंधार राहील. आणि आता मला अंधार नकोय. मला माझा गुन्हेगार हवाय. मॅडम, इथून पुढं मला माझ्या बाळाचं भविष्य घडवायचंय. म्हणून मी इथून पुढं पॉझिटिव्हच विचार करणार आहे, कारण त्यातनच काहीतरी घडेल असं मला वाटतंय. साहेबांना तुम्ही आल्याचं कळवलंय. साहेब येतच असेल तोपर्यंत चहा घ्या. हे काय आलेच? बसा बसा बसा. काय म्हणे, चहा नाश्ता झाला की नाही त्यांचा? हो साहेब. काय आपले पत्रकार सगळे उन्हातानातून फिरत असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं नाही का? बरोबर. तिथे का उभा आहेस तू? तिथे येऊन बस. नाही साहेब, तुम्ही करा सुरू. मी ते काही नाही. ह्या पत्रकार परिषदेमध्ये मला तू हवा आहेस, तेव्हा इथे येऊन बस. ये लवकर ये. बरं, सुरू करूया. गेले काही दिवस जो विषय सर्वाधिक चर्चेमध्ये आहे, म्हणजे ज्याच्यावर विरोधक लोक मोठे मोठे प्रश्न विचारतायत आणि तुमच्यातल्या काही लोकांना ह्याबद्दल कुतूहल आहे, त्याच विषयावर मी आज बोलणार आहे. तर हा आमचा मुलगा सुजित. तुम्ही त्याला ओळखत असालच. काल रात्रीच लॉकअप मधनं घरी आलेत. खासदार सरपोतदारांचा मुलगा अतिप्रसंगाच्या केसमध्ये अडकलाय म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या की आता हा खासदार संपला, त्याची बदनामी करून त्याला आयुष्यातून उठूया वगैरे वगैरे. त्यासाठी खूप प्रयत्न झाले. तुमच्यापैकी सुद्धा काही हितचिंतकांनी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला. पण ठीक आहे, राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. माझा कोणावरही राग नाहीये, पण मी माझ्या नावाचा, ओळखीचा माझ्या मुलाच्या सुटकेसाठी कधीही वापर केला नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जर माझा मुलगा दोषी आहे असं आढळलं आणि त्याच न्याय व्यवस्थेनं जर त्याला फाशीची शिक्षा दिली, तर हा सरपोतदार स्वतःच्या हाताने त्याच्या गळ्यामध्ये फासाचा दोर टाकेल. पण आपल्या पदाचा कधीही गैरवापर करणार नाही किंवा न्याय प्रक्रियेमध्ये कधीही बाधा आणणार नाही. पण एक बाप म्हणून मला पूर्णपणे खात्री होती की आमचे चिरंजीव हे असलं घाणेरडं कृत्य कधीही करणार नाहीत. नाही, म्हणून मी गप्प होतो. स्वानंदी, आपण डेफिनेटली गप्प तर नाही बसणार. तुला काही आठवतंय का ते बघ. ते जर का आठवलं ना. मॅडम, ते सरपोतदार साहेब त्या सुजित बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत.
व्हॉट? हा, हे राजकारणी पण ना. हे बघा, आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनता आम्हाला निवडून देते म्हणून आम्ही खासदार होतो, मंत्री होतो. अहो, तुमच्याशिवाय आमचं काही अस्तित्वच नाहीये. पण म्हणून आम्ही आमच्या पदाचा गैरवापर करून तपास कार्यामध्ये अडथळा आणणं ही चूक आहे. आणि ही चूक मी कधीच करू शकत नाही. काय, माध्यमांमध्ये माझ्या नावाची चर्चा खूप झाली, माझ्यावर टीकाही खूप झाली, पण मी गप्प होतो. मला कोणाला उत्तर द्यायची गरज नव्हती, कारण उत्तर तुमच्या समोर आहे. हा आमचा मुलगा सुजित, त्याच्यावर आमचे संस्कार आहेत. पण त्याच्यावर एका स्त्रीला त्रास दिल्याचा, तिच्यावर अत्याचार केल्याचा ठपका लावला गेला. पण आमच्या संस्कारांवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. मुलगा तुरुंगात आणि ह्याचाही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात. राजकारणात चिखल आहे म्हणतात ते उगाच नाही. हा मणी अजून बाकी आहे. याची चौकशी नाही झाली. याला बोलवायला लागेल चौकशीला. हो अंबिका मॅम, मला एक फोन कॉल करायचा आहे. हो, काय मूर्ख मुलगी, हिचं काय चाललंय? शिंदे, ती काय म्हणते तो फोन द्या तिला एकदा. हा पण 1 मिनिट. होय मॅडम. 1 मिनिटाच्या वरती फोनवर बडबड केली तर फोन काढून घ्या. ठीक आहे मॅडम. सुजितराव निर्दोष आहेत हे त्याचा टेस्ट रिपोर्टच सांगतोय. सुजित सर, लॉकअप मध्ये पोलिसांनी तुम्हाला काही त्रास दिला का किंवा टॉर्चर वगैरे केलं का? अजिबात नाही. पोलीस त्यांचं काम करत होते, त्यांची ड्युटी करत होते. खरं सांगायचं तर ही केस जे हँडल करतायत अंबिका देशमुख, त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं. कारण त्यांनी अत्यंत न्यूट्रली माझी चौकशी केली. म्हणजे मी कोण आहे, माझं आडनाव काय, मी कोणाचा मुलगा आहे, ही कोणतीच गोष्ट त्यांनी चौकशीच्या आड येऊ दिली नाही. त्यांनी त्यांचं काम अतिशय मनापासून केलं. सो पोलिसांच्या कामाला सलाम. सध्या बाहेर आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय आणि जेलमधला काही अनुभव सांगाल? आपण जरा थांबूया का? ह्याच्यासाठी वेगळी पिसे घेऊ आपण. कालच आलाय तो, दमलाय, जरा आराम करू द्या. मलाही थोडासा वेळ त्याच्याबरोबर घालवू द्या. धन्यवाद. मणी, चौकशीसाठी तयार राहा. सुजित, सुजित, सुजित. बोल मॉम. अरे, संचिताचा फोन आला होता. ती अजूनही पोलीस स्टेशनलाच आहे आणि तिला खूप त्रास देत आहेत रे तिकडे. मला माहितीये मॉम. माहितीये? अरे, आपण तिला सोडवायला हवं तिकडनं. मॉम, रिलॅक्स. रिलॅक्स काय रिलॅक्स? हे बघ, काहीही कर आणि तिला सोडव. मी करतो काहीतरी, तू नको काळजी करूस. तू चिल मार. आणि तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? गुढी माझं बाळ ते. हे उगाच चिडतात तुझ्यावर. सुजित, मम्मा आलात तुम्ही? मला माहिती होतं तुम्ही मला इथे सोडवायला येणार. मम्मा बघा ना माझी काय अवस्था झाली. विनाकारण मला इथे ठेवलंय. प्लीज तुम्ही त्यांना सांगा ना, प्लीज मला सोडवा इथून, प्लीज मम्मा, प्लीज. संचिता, मॅडम नमस्कार. तू? हो. आम्ही बसू शकतो? बसा. थँक्यू मॉम. काय काम आहे? आम्ही संचिताला न्यायला आलोय. शाळा नाहीये ही.
पालक आले आणि मुलांना सोडलं, त्यासाठी कोर्टाची परमिशन लागते, त्याला जामीन म्हणतात. बरोबर ना मॅडम? मॅडम तुम्ही खासदाराच्या मुलाशी आणि बायकोशी बोलताय हे विसरू नका. नाही, कायद्याची प्रोसिजर तुमच्या इतकी इन डिटेल आम्हाला ठाऊक नसेल कदाचित, पण काही गोष्टी आम्हालाही माहिती आहेत. हे संचिताच्या जामिनाचे पेपर्स चेक करून घ्या. तुम्हाला योग्य वाटले तर प्लीज आमच्या संचिताला सोडा. शिंदे, येस मॅडम. संचिताला घेऊन ये. काय? ऐकू नाही आलं का? संचिताला सोडा. घेऊन या तिला. बरं मॅडम. हो दादा, हो त्यांना बाहेर काढताय, मलाही बाहेर काढा ना. उघडाय लवकर. ए गप्पे, मॅडमनी फक्त हिला बोलवले. माझं काय? म्हणाले होते ना जास्त दिवस नाही राहणार मी इथे. लवकर करावं पण चला. चला. हो 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 मॅडम. हो हो, मलाही काढा बाहेर. हे बघा, हे सगळं तुमच्यामुळे अडकलोय हो इथे. प्लीज प्लीज मला बाहेर काढा प्लीज. सुजित, फायनली सुटले मी यातून. सुटली नाहीयेस तू, सोडण्यात आलंय तुला. तुझ्या मालकांनी लाखो रुपये खर्च केले तुझ्या जामिनासाठी. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मी सगळे पैसे परत करेन. तू हवं तर माझ्या पगारातून कट कर. थँक्यू सुजित. त्याची काही गरज नाही संचिता. आम्हाला माणसांची किंमत आहे. मॅम, निघू आम्ही. शिंदे, या रजिस्टर मध्ये दोघांच्या सह्या करून घ्या आणि फॉर्मॅलिटी कंप्लीट करा. तुम्ही तसंही करा आणि तुम्ही इथं. हो. तुम्हाला जामिनाची प्रोसिजर माहिती असेलच असं समजते मी. जामीन मिळाला असताना तुम्ही पळून जायचा प्रयत्न केलात किंवा कोर्टाने दिलेल्या तारखेला हजर राहिला नाहीत तर तुम्हाला परत अटक होऊ शकते. मॅडम, मी कोणतीच गोष्ट विचार न करता करत नसतो. मला परिणामांची पूर्ण कल्पना असते आणि संचिताचं म्हणाल तर ती कुठेच जाणार नाही. तिला जायची गरजही नाहीये. कोर्टात सुद्धा हे सिद्ध होईल की ती इनोसेंट आहे. बाकी तुम्ही पुरावे मात्र नीट गोळा करा आणि तुम्हाला आमच्या मदतीची गरज लागली तर नक्की आम्हाला सांगा. आम्ही पूर्ण कोऑपरेट करू. येऊ आम्ही. थँक्यू संचिता. लेट्स गो. थँक्यू मॉम. दादा, रिक्षा थांबवा. का? काय झालं? मॅडम, मला असं वाटतंय माझा मोबाईल पोलीस स्टेशन मध्येच राहिला. अरे देवा, बरं झालं लवकर आठवलं. रिक्षा वळवून घ्या ना, परत पोलीस स्टेशनला जाऊया. हो सुजित सर. सर 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 अहो मलाही काढा ना बाहेर. सर प्लीज. सर सर प्लीज. अरविंद, काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. सुजित, घरी चालायचंय का इकडेच राहायचंय? काय? निघूया चला. ममा, तुम्ही ठीक आहात ना? हो ग.
स्वानंदी, काय इतक्या घाईत कुठे चालली आहेस तू? ए बाबा, तू काळजी घे स्वतःची. आता पोटात बाळ आहे आता तुझ्या. 2 जीवांची आहेस तू. तू आता एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे स्वतःची. ओके आहेस ना तू? तुला काही झालं नाही ना? मी ठीक आहे. गुड. स्वानंदी, काय ग, सापडला का ग तुझा गुन्हेगार? की अजूनही सगळ्या निर्दोष लोकांनाच अडकवत बसलीस तू? छे ग, मला वाटत नाही कोणी गुन्हेगार सापडेल. कारण संगनमताने आणि एकमेकांच्या मर्जीने झालं असेल तर गुन्हा कसला? ओ, असं आहे नाही का? करेक्ट. मग कसा सापडणार गुन्हेगार? छे, मला नाही वाटत कोणी गुन्हेगार असेल. म्हणजे गुन्हेगार असला तर सापडेल ना. एकमेकांच्या मर्जीने संगनमताने मज्जा मारताना घडला असेल गुन्हा, तो गुन्हा नाहीच ना तो. मग कसा सापडेल गुन्हेगार? आणि कसं आहे ना, प्रसिद्धीसाठी, मोठ्या लोकांचं नाव यूज करण्यासाठी, विक्टिम कार्ड प्ले करण्यासाठी याचा छान उपयोग होऊ शकतो मामा, खरंच.